अग्नीचंच घेऊ शकतो, स्वतःची पत्नी असो तिला अग्निदिव्य करायला लावतो किंवा अजून करतो, हे राजा म्हणून शोभतंय. पती म्हणून भली अन्याय होईल, पण आता पतीची भूमिका श्रेष्ठ की राजाची भूमिका श्रेष्ठ, याच्यामध्ये राजाची भूमिका श्रेष्ठ. पण ज्या दिवशी आपण भक्त म्हणून आपली भूमिका येतील, साधक म्हणून भूमिका येईल, प्रभूचा पुत्र म्हणून भूमिका येईल, ती भूमिका वेगळी आणि संसाराची भूमिका वेगळी, हे लक्षात घ्या. श्रेष्ठ कोणती भूमिका आहे? नाटकात दिलेलं पात्र तुम्ही परफेक्ट केलं पाहिजे. सीता म्हणून तुम्हाला पात्र दिलं आणि घरी नवऱ्यानं मारलं. आता सीता म्हणून पात्र स्टेजवर करत असताना घरी नवऱ्याने मारलं, ही जर समोर आलं आणि रडायला लागली, अरे काय रडतेस, तुझं लग्न चाललंय रामाबरोबर स्टेजवर, नाही नाही घरी नवऱ्यानं मारलं, ती भूमिका येता कामा नये. अनेक भूमिका वठवल्या पाहिजेत आणि त्यावेळेस त्या परफेक्ट पाहिजेत. ती म्हणजे ज्ञानेश्वरी, ती म्हणजे भगवद्गीता, आणि हे आपल्याला शिकायचं आहे. इथे भगवान सांगतायत रणभूमीवर तुझा अवतार कशा करता झालाय आणि माझा कशा करता झालाय. माझा आता सांगत नाही ते सध्या, तुझा का झाला याचा विचार कर. तू कोण आहेस, कुठे उभा आहेस आणि आता काय करायचंय. जसं महाराजा जनकाने सांगितलं, यास वनवास. मी देखील डिस्ट्रिक्ट जज होतो, म्हणजे ग्राहक मंचाचा न्यायाधीश, अध्यक्ष ज्याला म्हणता येईल, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा 2002 पर्यंत, 96 पासून. त्यामध्ये ज्यावेळेस मी त्या स्टेजवर बसेल माझी भूमिका वेगळी. मला कोणी मित्र नव्हते, समोर जरी दिसले तरी मी हा माझा मित्र आहे, याच्या फेवरमध्ये दिले पाहिजे, तो माझा शत्रू आहे, असा कुठलाही भाव नव्हता. खुर्चीन उतरलो की माझी भूमिका संपली. तुम्हाला मार्गदर्शन करत असताना माझी भूमिका वेगळी येते, म्हणून अनेक लोकांना समजत नाही. त्यावेळेस माझे वाक्य काही कठोर निघून जातात. ते कठोर नसतात, ते कडक असतात. तुम्हाला एक कर्तव्य निष्ठतेचा बोध देत असतात. एरवी मी बोलताना गोड बोलतो. दोन भूमिका वेगळ्या. आपल्याला सगळ्यांना ह्या भूमिका वठवता आल्या पाहिजे. तुम्ही माझ्यासमोर त्यावेळेस जे येता एक साधक म्हणून असता, आणि साधकाला जो कर्तव्य कठोर उपदेश द्यायला पाहिजे तोच द्यायला पाहिजे. अनेक साधकाला वाटतं गोड बोलतच नाहीत, कडकच बोलतात, कठोर बोलतात, आमची निंदाच करतात. त्यावेळेस तेच उपयोग आहे.